हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या रविवार 23 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये युगंधरला चक्क हा विद्याधर काही बाही बोललाय. एक नवरा म्हणून तू शून्य आहेस, एक बाप म्हणून तू शून्य आहेस. तुला बाहेर लोक आदर देत असतील, पण मालक साहेबाचे हात खालीच राहिले. तो आयुष्यात काहीच नाही कमावलं. हे सगळं ऐकून युगंधर खूप दुःखी झाला आणि आजारी पडला. आणि मग या विद्याधरने चक्क आनंदीला पांढरी साडी दिली आणि म्हणाला की लवकरच युगंधर मरणार आणि तू विधवा होणार. हे ऐकून आनंदीला खूप राग आला आणि आनंदीने या विद्याधरच्या डोक्यात, त्याच्या थोबाडावर चक्क गरमागरम तवाच मारला आणि त्याला ठणकावून सांगितलं, माझ्या सौभाग्याबद्दल एकही शब्द बोलला ना तर तुझा जीव घेईल मी. आनंदीचा हा रुद्रावतार पाहून या विद्याधरची चांगलीच टरकली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पृथ्वी आणि विद्याधर हे दोघे पोलीस स्टेशनच्या दिशेने जायला निघालेले असतात. पृथ्वीला घाई असते की लवकरात लवकर पोलिसांना त्या गुंडाचं सगळं काही वर्णन सांगायचं, आणि इकडे विद्याधरला जितका होईल तितका टाइमपास करायचा असतो, म्हणजे ते गुंड पळून जातील. त्यामुळे विद्याधर हळूहळू गाडी चालवत असतो आणि पृथ्वी त्याला म्हणतो, अरे काका, किती हळूहळू गाडी चालवतोयस, चल लवकर लवकर पोलीस स्टेशनला जायचंय. तर विद्याधर म्हणतो, अरे पृथ्वी, ट्रॅफिक किती आहे, तुला दिसत नाहीये का, गाडी कशी जोरात चालवणार. तर पृथ्वी म्हणतो, अरे पण आपल्याला उशीर झाला तर ते गुंड पळून जातील ना, मला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या गुंडांचं वर्णन सांगायचंय, म्हणजे पोलीस त्यांना पकडतील. विद्याधरला खूप टेन्शन येतं. विद्याधर पृथ्वीला विचारतो, अरे पृथ्वी, पण तुला त्या गुंडाचा चेहरा अजून पण आठवतो का. पृथ्वी सांगतो, हो काका, त्या दोघांपैकी एकाचा चेहरा मला स्पष्ट आठवतोय आणि पोलीस नक्कीच त्याला पकडतील. आणि तू लवकर गाडी चालव ना. विद्याधर म्हणतो, अरे समोर किती मोठा ट्रक आहे. आणि विद्याधर हॉर्न वाजवतो आणि ओरडतो, व्हाय रे बाजूला. विद्याधर मनातल्या मनात विचार करतो, अरे तू लवकर पोलीस स्टेशनमध्ये नाही जायला पाहिजे आणि ते गुंड पळून जायला पाहिजे, यासाठी तर मी हळूहळू गाडी चालवतोय. पृथ्वी म्हणतो, काका तू हो बाजूला, मला गाडी चालू दे. परंतु विद्याधर काय ऐकत नाही आणि म्हणतो, अरे चालवायलोय ना, ॲक्सिलेटर दाबायलोय, थांब तू, जाऊ लवकरच आपण थोड्याच वेळात पोहोचू. तेवढ्यात पृथ्वी सांगतो, अरे इथून लेफ्ट घे, चल लेफ्ट घे. आणि विद्याधर लेफ्ट घेणार इतक्यात पृथ्वीला चक्क तो गुंडांचा टेम्पो दिसतो आणि पृथ्वी गाडी थांबवायला सांगतो. विद्याधर गाडीचा ब्रेक दाबतो, गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झालं. पृथ्वी सांगतो, अरे काका, हा तोच टेम्पो आहे ज्यातून त्या गुंडांनी लाकडी पिटी आपल्या घरात आणली होती. विद्याधर हा टेम्पो पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. विद्याधर म्हणतो, अरे नाही नाही, काय बोलतोयस तू. पृथ्वी म्हणतो, अरे हो काका, जेव्हा आपल्या घरात पूजा सुरू होती आणि मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा हाच टेम्पो आपल्या घरी आला होता आणि याच टेम्पोमधून त्या गुंडांनी लाकडी पेटी खाली उतरवली होती. विद्याधर म्हणतो, अरे देवा, आता एवढंच व्हायचं बाकी होतं. आता हा पृथ्वी तेथे जाणार, त्या गुंडांची गचंडी पकडणार, ते गुंड माझं नाव घेणार आणि मी लटकणार फासावर. पण विद्याधर पृथ्वीला सांगतो, अरे असे हजारो टेम्पो रस्त्यावर फिरतात, वेगळा टेम्पो असेल हा, चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया लवकर. पृथ्वी म्हणतो, अरे नाही काका, मला गॅरंटी आहे हा तोच टेम्पो आहे, मी त्याला पाहिलं होतं आणि युनिक टेम्पो आहे हा, मी ओळखलं त्याला. चल, ते गुंडसुद्धा तेथेच लपून बसले असतील, आपण त्यांना पकडूया. पृथ्वी खाली उतरणार तर विद्याधर म्हणतो, अरे काय करतोय, कसलं धाडस करायला चाललाय. ते गुंड आहे, किती गुंड आहे माहीत नाही, त्यांच्याकडे कोणतं हत्यार आहे माहीत नाही, उगाच आपला जीव धोक्यात जायचा. नाही नाही, आपण आधी ना पोलिसांना कॉल करू, चल पोलीस स्टेशनला जाऊ, त्यांना घेऊन येऊ. पृथ्वी म्हणतो, अरे काका, कधी आपण पोलीस स्टेशनला जायचो, कधी पोलीस आपल्यावर यायचे, तोपर्यंत हे गुंड पळून जातील आणि आपण काय कमी आहे का, तू थांब. असं म्हणून पृथ्वी सीट बेल्ट काढतो. विद्याधर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण पृथ्वी काय ऐकत नाही. गाडीतून खाली उतरतो आणि या गुंडांच्या दिशेने धावत सुटतो. विद्याधर खूप चिडतो आणि म्हणतो, सगळा डाव उलटला, आता हा पृथ्वी काय मला सोडत नाही. आधी त्या गुंडांची धुलाई करणार आणि मग हे दोघे बाप लेक मिळून माझी धुलाई करणार, असंच दिसतंय. काहीतरी करावं लागेल, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल, असा विचार विद्याधर करतो. आणि इकडे पृथ्वी या गुंडांच्या दिशेने पुढे पुढे जात असतो.
पृथ्वीला एक झोपडी दिसते. पृथ्वीला वाटतं की या झोपडीमध्ये गुंड आहेत आणि हे दोन गुंड या झोपडीतच असतात. पृथ्वी जोरात दरवाजा उघडतो, आतमध्ये जाऊन पाहतो तर आनंदीला किडनॅप केलेले हे दोन गुंड तेथेच लपून बसलेले असतात. पृथ्वीला आठवतं की हा जाड्या तर तोच गुंड आहे ज्याला मी घरात पाहिलं होतं. हे दोन गुंड पृथ्वीला पाहून घाबरतात आणि पृथ्वी म्हणतो, तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही पळून जाल आणि ते एवढं सोपं आहे का? आता काय तुम्ही माझ्या हातून वाचत नाही. तर हा जाड्या गुंड म्हणतो, ए कोण आहे तू? तू आम्हाला ओळखत नाही, चल निघ इथून. तर पृथ्वी म्हणतो, आता तुम्हाला कळेल की हा पृथ्वी निंबाळकर काय चीज आहे. आज तुम्हाला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे दोन गुंड पृथ्वीच्या अंगावर धावून जातात आणि मग होते जोरदार हाणामारी सुरू. पृथ्वी या दोन गुंडांना देत दनादन सगळ्या गुंडांची चांगली धुलाई करतो. आधी एकाला मार, मग दुसऱ्याला मार आणि मग पृथ्वी या दोघांना सुद्धा आपल्या हातांमध्ये पकडतो, त्यांची मानच पकडतो आणि त्यांना विचारतो, बोला हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं? बोला. आणि हे गुंड सांगत पण असतात, विद्या विद्या, परंतु या सगळ्या आरडाओरड्यामध्ये पृथ्वीला काही नीट ऐकू येत नाही. आणि त्याच वेळेस पृथ्वीच्या डोक्यात कुणीतरी जोरात एक लोखंडी रॉड मारतं आणि पृथ्वी हा जागच्या जागी बेशुद्ध होतो. आणि पृथ्वीवर वार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर त्याचा लाडका विद्याधर काकाच असतो. पृथ्वी हा खाली कोसळतो, जागेवरच बेशुद्ध होतो. मग विद्याधर चेक करतो, त्याला हलवून विचारतो, ए पृथ्वी, ए पृथ्वी, परंतु पृथ्वी पूर्ण बेशुद्ध झालेला असतो. आणि हे समजल्यावर मग विद्याधर या गुंडांच्या दोन जोरात काठ्या हाणतो आणि म्हणतो, अरे नालायकांनो, माझं नाव घेत होता का? लाज नाही वाटत का? आणि तो या दोघांना म्हणतो, आत्ताच्या आत्ता कोल्हापूरच्या बाहेर पळून जायचं, परत दिसायचं नाही कोल्हापूरमध्ये, निघा निघा इथून. आणि हे दोन गुंड तेथून पळून जातात. पृथ्वी तर बेशुद्धच असतो. मग या गुंडांनी मला सुद्धा मारलंय असं दाखवण्यासाठी हा विद्याधर जमिनीला असलेली माती वगैरे शर्टला लावतो, तोंडाला मानेला लावतो आणि मग पृथ्वीजवळ येतो. तर पृथ्वीच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. मग हेच रक्त तो स्वतःच्या मानेला, शरीराला सुद्धा लावून घेतो. म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की पृथ्वीने जेवढा मार खाल्लाय तेवढाच मार या विद्याधरने सुद्धा खाल्लाय. आणि विद्याधर खुश होतो की आपला प्लॅन चांगला सक्सेसफुल होणार. मग विद्याधर हा पृथ्वीजवळ बसतो आणि म्हणतो, ए पृथ्वी, काका आहे तुझा काका. ए देवा, काय केलं? पृथ्वी, डोळे उघडणारे, डोळे उघड, डोळे उघड. आणि तेवढ्यात पृथ्वीला शुद्ध येते. आणि विद्याधर म्हणतो, धन्यवाद धन्यवाद देवा, माझ्या पृथ्वीला वाचवलंस तू. ए पृथ्वी, बरा आहे तू? तुझा काका आहे मी. पृथ्वी म्हणतो, काका ते गुंड कुठे पळून गेले? चल लवकर चल. तर विद्याधर म्हणतो, अरे जेव्हा मी येथे आलो ना तेव्हा त्या गुंडांनी तुला पकडलं होतं आणि एक तिसरा गुंड होता, त्याने मागून तुझ्या डोक्यात जोरात लोखंडी रॉड मारला. तू बेशुद्ध पडला. तू बेशुद्ध पडल्यावर मी लढलो रे, पण त्यांनी मला पण खूप मारलं. पाय किती लागलंय मला, सगळीकडे लागलंय मला. पृथ्वी म्हणतो, काका चल मग, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल, लवकर पकडले जातील ते. विद्याधर म्हणतो, नाही नाही नाही, आता कोठे जायचं नाहीये, आता डायरेक्ट घरी जायचंय. चल तू माझ्याबरोबर, आत्ताच्या आत्ता घरी चल. पृथ्वी म्हणतो, नाही काका, जोपर्यंत ते गुंड पकडले जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. परंतु विद्याधर म्हणतो, अरे तुझ्या डोक्यातून रक्त वाहतंय, घरचे सगळे मलाच हाणतील, चल लवकर. पण पृथ्वी काय ऐकत नसतो. शेवटी विद्याधर त्याला शपथ देतो, तुला माझी शपथ आहे, आत्ताच्या आत्ता घरी चल. आणि शपथ दिल्यावर पृथ्वीचा नाईलाज होतो. विद्याधर हा पृथ्वीला आपल्याबरोबर घरी घेऊन जातो. इकडे आनंदी, त्यानंतर माई बापू त्यांच्या रूममध्ये असतात. आनंदी विचारते, माई बापू, अजून आरतीताई का आलेली नाहीये? ती तर म्हणाली होती की मी आत्ता येते. बापू तिला समजावून सांगतात, अगं ती तुमच्या घरी, आबांच्या घरी गेली आहे ना, आणि आता आबा तुझी चौकशी करत असतील की आनंदी कशी आहे, काय आहे, त्यामुळे तिला यायला उशीर होत असेल, नको काळजी करू. आनंदी म्हणते, माई बापू, मला आहे ना रूममधून घेऊन जा, मला इथे नाही थांबायचं आहे. माई बापू विचारतात, काय झालं? तर आनंदी सांगते, मला या रूममध्ये बरं वाटत नाही आहे. माई म्हणते, अगं पण विद्याधरनेच सांगितलंय की तू त्याच्यात खोलीतच राहायचं आहे, दुसरीकडे कोठे जायचं नाही. आनंदी म्हणते, माई बापू समजून घ्या, जर मुलांना कळलं ना की मी येथे मालक साहेबांच्या रूममध्ये तर त्यांचे आणखीन गैरसमज होतील, त्यांचा राग खूप वाढेल. मुलांसाठी प्लीज मला इथून घेऊन चला. मला मालक साहेब आणि मुलांमध्ये अजून वाद व्हायला नको आहे, त्यांच्यामध्ये कोणतेही गैरसमज व्हायला नको आहे. माई आणि बापूला सुद्धा ही गोष्ट पटते. बापू म्हणतात, खरंय,
आनंदी एकदम बरोबर बोलतीये. उगच आनंदी या रूममध्ये असली ना तर मुलांचे गैरसमज होतील. चल आनंदी. माईसुद्धा म्हणते, हो आनंदी, आम्ही तुला बाहेर घेऊन चलतो, पण तुला बरं वाटतंय ना? आनंदी हो म्हणते. माई बापू तिला हॉलमध्ये घेऊन येतात आणि हॉलमध्ये सगळेजण निवांत असतात. प्रांजल मिताली जेवणाची तयारी करत असतात. मालक साहेब टेन्शनमध्ये असतात. शिर्केला कॉल करून विचारतात की तेथे पृथ्वी आलाय का? शिर्के सांगतो अजून नाही आलाय. तर युगंधर म्हणतो असं कसं, त्यांना घरून निघून तर 15-20 मिनिटं झाली आहेत. आणि त्याच वेळेस विद्याधर पृथ्वीला घेऊन घरी येतो आणि पृथ्वीच्या डोक्याला लागलंय, त्याच्या डोक्याला मलमपट्टी आहे. हे पाहून प्रांजल, मिताली, विद्याधर, युगंधर, शिल्पा, माई, बापू सगळ्यांना जबर धक्का बसतो. सगळे खूप घाबरतात. काय झालं, काय झालं, काय झालं? मग विद्याधर पृथ्वीला खुर्चीवर बसवतो. सगळे विचारतात काय झालंय पृथ्वीला? आनंदी विचारते, माई काय झालंय पृथ्वीला? माई म्हणते, छाया तू हिच्याकडे लक्ष ठेव, मी पाहते. मग माई पुढे जाते. छाया आनंदीला बाजूला करते आणि पृथ्वी हा इतका जखमी आहे हे पाहून प्रांजल विचारतो, काका काय झालंय दादाला? काही राडा झाला का? मी पोरं बोलू का? फोन करू का? विद्याधर म्हणतो, काही पोरं बिरं बोलू नको, काही राडा झालेला नाहीये. बापू विचारतात, अरे मग इतकं कसं लागलं पृथ्वीला? किती लागले तिच्या डोक्याला? सगळे टेन्शनमध्ये असतात आणि आनंदी छायाला विचारते, छायाताई काय झाले पृथ्वीला? छायाताई सांगते, अहो पृथ्वी दादाला खूप लागलंय. शिल्पा चिडून म्हणते, अरे विद्याधर आता तरी सांगणार आहे का? काय झालंय पृथ्वीला? का गप्पच राहणार आहे? आणि मग विद्याधर सांगतो, अगं काय सांगू तुला? तुला हे तर माहिती आहे ना की आम्ही दोघे पोलीस स्टेशनला चाललो होतो आणि मग रस्त्यातच पृथ्वीला तो गुंडांचा टेम्पो दिसला. मग पृथ्वी लगेच त्यांच्याकडे गेला. ते एका झोपडीत लपून बसले होते. पृथ्वीने त्यांच्याशी 2-2 हात केले, परंतु मी पोहोचेपर्यंत तिथे एक तिसरा माणूस होता. त्या माणसाने पृथ्वीच्या डोक्यात जोरात लोखंडी रॉड मारला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सगळे खूप घाबरतात. विद्याधर सांगतो, त्याच्या डोक्यात मोठा लोखंडी रॉड मारला आणि मग तो बेशुद्ध पडला. मग मी पृथ्वीला वाचवायला गेलो तर त्या गुंडांनी मला पण लय मारलं, लय हाणलं मला. हे पा मला सुद्धा किती जखम झाली आहे. आणि मग ते गुंड तेथून पळून गेले आणि मी बिचाऱ्या पृथ्वीचा जीव वाचून त्याला कसाबसा घरी घेऊन आलो. ही सगळी गोष्ट ऐकून घरातील सगळेजण घाबरतात आणि विद्याधर हा स्वतःचाच मोठेपणा सांगत असतो. पण युगंधरला मात्र समजतं की हा खोटं बोलतोय. या सगळ्या प्रकरणात नक्कीच याचाच हात असणार. तो विद्याधरकडे संशयाने पाहत असतो. माई पृथ्वीला विचारते, पृथ्वी आता तुला बरं वाटतंय ना? पृथ्वी सांगतो, हो आता मला बरं वाटतंय, जास्त त्रास होत नाहीये. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतंय की ते गुंड माझ्या हातातून निसटले. त्यांनी एवढं वाईट काम केलं होतं ना, मी त्यांना पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं. फक्त ते निसटून गेले ना, त्याचं मला वाईट वाटतंय. मला लागलं वगैरे त्याचं मला काही दुःख होत नाही. सगळ्यांनाच वाईट वाटतं. आणि तेवढ्यात युगंधर म्हणतो, पृथ्वी तुझी यात काय चूक आहे? तुझा काही दोष नाहीये. दोष तर या विद्याधरचा आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. युगंधर विद्याधरला का दोष देतोय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. सगळे युगंधरकडे पाहत असतात आणि मग युगंधर सगळ्यात मोठा खुलासा करतो की आनंदीचं किडनॅपिंग या विद्याधरनेच केलंय. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाचा विश्वासच बसत नाही की आनंदीचं किडनॅपिंग हे विद्याधरने केलंय. पृथ्वी खूप चिडतो आणि म्हणतो, मिस्टर निंबाळकर हे काय बोलताय तुम्ही? या सगळ्या प्रकरणाशी काकाचा काय संबंध नाहीये. काका असं का करेल? सांगा बरं मला. तुमची आणि काकाची जुनी भांडणं आहेत, त्यामुळे तुम्हाला या प्रकरणात सुद्धा काकाचाच दोष दिसतोय, त्याचाच हात दिसतोय. पण मला नाही असं वाटत की विद्याधर काकाने काही केलंय. युगंधर म्हणतो, पृथ्वी तुझ्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी आहे म्हणून तुला हा विद्याधर देव माणूस वाटतोय, परंतु हा विद्याधर खरा कसा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. हा देव माणूस नाहीये, तर या घराला लागलेली कीड आहे. माणसाच्या रूपात असलेला सैतान आहे हा सैतान. विद्याधर, धनश्री, प्रांजल, मिताली, पृथ्वी, शिल्पा या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि विद्याधर खूप चिडतो आणि म्हणतो, अरे दादा हे काय बोलायलास तू? मी या घराच्या कुलदीपकाला, या घराच्या भविष्याला, तुझ्या मुलाला पृथ्वीला वाचवलंय, त्याचा जीव वाचवलाय मी, आणि तू माझ्यावरच आरोप लावतोय? धनश्री म्हणते, हो भाऊजी पहा ना, त्यांना सुद्धा किती लागलंय आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप लावताय की हे सगळं त्यांनीच केलंय. विद्याधर म्हणतो, हो अरे मी नसतो ना तर हा पृथ्वी आज येथे जिवंत उभा नसता. माझ्यामुळे हे सगळं झालंय.
मी माझा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलंय आणि तू म्हणतोय हे सगळं मी केलंय? युगंधर सांगतो, हो, हे सगळं तूच केलंय. दुसऱ्या कोणी नाही तर तूच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड हाणला म्हणजे ते गुंड तेथून पळून जातील. पृथ्वी चिडून म्हणतो, मिस्टर निंबाळकर, हे आता जास्त होतंय. तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय. विद्याधर काकामुळे आज मी जिवंत आहे, नाहीतर आज मी कदाचित येथे जिवंत उभा नसतो आणि तुम्ही त्याच्यावरच दोष लावताय. तेव्हा युगंधर सांगतो, कारण त्याचे कर्मच असे आहेत. मला 100% खात्री आहे की त्यानेच आनंदीचं किडनॅपिंग केलं होतं. ते गुंडसुद्धा त्याचेच होते आणि त्या गुंडांना पळून जाण्यासाठी मदत करायलाच तो तुझ्या मागे मागे पोलीस स्टेशनपर्यंत जात होता आणि मग त्यानेच हे सगळं घडून आणलंय. विद्याधरला प्रश्न पडतो, युगंधरला हे सगळं कसं माहिती आहे? युगंधर चिडून म्हणतो, आता लवकरच मी सगळे पुरावे तुमच्या समोर आणेल आणि विद्याधरनेच हे केलंय हे सिद्ध करून दाखवेल. तेवढ्यात विद्याधर जोरात ओरडतो, बस झालं, खूप ऐकून घेतलं मी आता. अरे, या घरात काही पण झालं तरी कुणी केलं? विद्याधरने केलं. तुला आनंदीशी लग्न का करावं लागलं? विद्याधरमुळे करावं लागलं. तुझी मुलं तुझ्यापासून दूर का गेली? विद्याधरमुळे गेली. आणि आज आनंदीचं किडनॅपिंग का झालं? तर माझ्यामुळे झालं. पृथ्वीवर हल्ला का झाला? तर माझ्यामुळे झालं. खरं सांगायचं ना तर तू जळतोस माझ्यावर. युगंधर आणि सगळेजण खूप चिडतात आणि विद्याधर म्हणतो, कारण तुझी पोरं तुला काडीची किंमत देत नाही, तुला बाप सुद्धा म्हणत नाही आणि दिवसभर काका काका करून माझ्या मागे मागे करतात ना, म्हणून तू जळतोस माझ्यावर. युगंधरला खूप राग आलेला असतो आणि युगंधर आपला हात मागे खेचतो. विद्याधर त्याला म्हणतो, तू एक नंबरचा फेल माणूस आहे, फेल माणूस. अरे, जगात तुला असल मान, परंतु या घरात तुला मान नाहीये. आणि आज जर तू माझ्यावर हात उचलला ना तर मी सुद्धा तुझ्यावर हात उचलल, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो की विद्याधर चक्क युगंधरवर हात उचलणार. शिल्पा म्हणते, विद्याधर काय बोलतोयस? तोंडाला आवर घाल. विद्याधर म्हणतो, नाही ताई, आज बोलू दे मला, आज मी सगळं बोलणार आहे. अरे युगंधर, एक नंबरचा फेल माणूस आहे तू. आणि तुला काय वाटतं घरात जे काही होतंय ते माझ्यामुळे होतंय? नाही, सगळं तुझ्यामुळे होतंय. आनंदी ही तुझी बायको आहे ना, म्हणतोस ना तू की तू माझ्यामुळे तिच्याशी लग्न केलंय, ती तुझी जबाबदारी आहे. मग जेव्हा या मुलांचा राग या आनंदीवर निघाला तेव्हा तू आनंदीला वाऱ्यावर सोडून दिलं. अशा वेळेस तू आनंदीच्या पाठीशी उभा राहिला असताना खंबीरपणे, तर आनंदी हे घर सोडून गेलीच नसती. तुझ्यामुळे आनंदी घर सोडून गेली, तुझ्यामुळे तिचे हाल झाले, तुझ्यामुळे ती किडनॅप झाली, तुझ्यामुळे तिला त्रास झाला, माझ्यामुळे नाही. एक नवरा म्हणून तू फेल आहेस, एक बाप म्हणून तू फेल आहेस, एक भाऊ म्हणून तर तू केव्हाच नापास झालाय माझ्यासाठी. बाहेर जग तुला सलाम करत असल, परंतु मी नाही करणार, कारण मी शिर्के किंवा तुझ्या फॅक्टरीत काम करणारा एखादा कामगार नाहीये जो तुझ्या पैशावर जगतो. त्यामुळे हे सगळं मला नाही बोलायचं. युगंधर खूप चिडतो, आनंदीला सुद्धा राग आलेला असतो आणि विद्याधर हा काही काही ज्या गोष्टी बोलतो ना त्या अगदी योग्य आहे. जर युगंधरने आनंदीची साथ दिली असती तर आनंदीने घर सोडलं नसतं आणि आनंदीबरोबर हे सगळं घडलंच नसतं. विद्याधर म्हणतो, त्यामुळेच तू एक नंबरचा झिरो आहे, झिरो. तू खूप मोठी फॅक्टरी बनवली, खूप पैसा कमवला, हा वाडा बांधला, गाड्या गाड्या घेतल्या, सगळं काही केलं, परंतु शेवटी तुझे हात खालीच राहिले. कारण ना आज तुझ्याकडे बायकोचं प्रेम आहे, ना तुझ्याकडे मुलांचं प्रेम आहे. हे ऐकून आनंदी म्हणते, बस झालं, मालक साहेबांना असं काहीच बोलायचं नाहीये. तेवढ्यात आनंदीला विद्याधर म्हणतो, आनंदी, तू आज ज्या नवऱ्याची बाजू घेतेस ना, तो नवराच तुला वाऱ्यावर सोडणार, हे लक्षात ठेव. जेव्हा तुला गरज असेल ना, तो कधीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नाही. कारण हा युगंधर कधी कोणाचा झाला पण नाही आणि कधी कोणाचा होणार पण नाही. आणि मग सगळेजण युगंधर आणि विद्याधरकडे पाहतच राहतात. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. विद्याधर, युगंधर या सगळ्यांची जुगलबंदी पाहायला खूप मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे, असं काही घडणारे ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विद्याधर हा किचनमध्ये येईल आनंदीजवळ आणि म्हणेल, आनंदी, तुझ्यासाठी मी ही पांढरी साडी आणली आहे,
कारण तुझा नवरा युगंधर लवकरच मरणार आणि तू विधवा होणार. त्याला पोरांबद्दल 4 शब्द काय बोलले तो अंथरुणाला खेला. आता काय तो जास्त दिवस जगत नाही. हे ऐकून आनंदीच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि आनंदी चक्क गरमागरम तवा या विद्याधरच्या थोबाडावर फेकून मारेल. विद्याधर खालीच पडणार, त्याचा गालच लाल होईल आणि आनंदी त्याला ठणकावून सांगेल, यानंतर माझ्या सौभाग्याबद्दल एकही शब्द तू बोललास ना तरी तुला उभा जाळीन, एवढं लक्षात ठेव. आणि आनंदीचा हा रुद्रावतार पाहून विद्याधरला जबर धक्का बसेल. आनंदीने त्याची चांगली जिरवलेली असणार. मग हे सगळं होईल कसं, हे तर आपला उद्याच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.